सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याची मोठी कारवाई। माननीय श्री संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, श्री अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर विभाग यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधीक्षित केले होते। त्या अनुषंगाने PSO ड्युटी करत असणारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी वंजारी हे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना कॉल आला की चौथाई गल्ली कवटेपिराणी येथे इसम नामे विशाल येवले हा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता राहत्या घरी बाळगून आहे अशी बातमी मिळाल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी त्यांना बातमीची खात्री करणे कामे पाठवले व पंचनाम्यातील नमूद पंच यांना पोलीस ठाण्यात बोलावून थोडक्यात हकीकत सांगून मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता आरोपी नामे विशाल विकास येवले, राहणार चौथाई गल्ली कवटेपिराण, तालुका मिरज याने राहत्या घरात स्वतःचा फायदा करण्याकरिता बेकायदेशीरपणे निळ्या रंगाचे प्लास्टिकचे पिशवीमध्ये 1 किलो 716 ग्रॅम वाळलेला गांजा, विक्री किंमत अंदाजे ₹38,784, 1,000 रुपये किमतीचे लोखंडी तराजू असा एकूण 39,784 चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर NDPS ॲक्ट कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 12/3/2020 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर या करीत आहेत। कारवाई करणारे अधिकारी श्री राजेश रामाघरे, पोलीस अधीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, श्रीमती प्रियंका बाबर, सुशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री इस्माईल तांबोळी, हेड कॉन्स्टेबल हिम्मत शेख, मेघराज रुपनर, महेश जाधव, सुशील मस्के, बंडू पवार, रणजित घाडगे, सहसंपादक मुजफ्फर मुजावर, सांगली।